सोलापूरकरांसोबतच संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही अत्यंत महत्त्वाची अशी खुशखबर आहे। पुणे बेंगळुरूनंतर देशातलं तिसरं IT पार्क महाराष्ट्रातल्या या शहरामध्ये फायनल झालेलं आहे आणि अर्थातच सोलापूरकरांसाठी खुशखबर आहे, म्हणजे ते सोलापूरमध्येच होणार आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातलं हे दुसरं मोठं IT पार्क ठरणार असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ही घोषणा केलेली आहे। यासाठी जागा देखील जवळपास निश्चित झाली असून कामाची डेडलाईन देखील ठरलेली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेनुसार नवे IT पार्क उभारण्याच्या हालचाली वाढलेल्या आहेत। आता महत्त्वाचा अपडेट समोर आलेला आहे, ते म्हणजे IT पार्कसाठी सोलापुरात जागा देखील जवळपास निश्चित झालेली आहे। पुण्यातलं जगप्रसिद्ध हिंजवडी IT पार्कला पर्याय म्हणून हे नवं IT पार्क मदत करणार आहे। सीमा भागातील मोठं शहर असणाऱ्या सोलापुरात IT पार्क उभारल्याने पुण्याच्या IT पार्कवरील ताण कमी होणार आहे। त्यासोबत नोकरीच्या नव्या संधी देखील उपलब्ध होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 3 महिन्यांपासून सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पाठपुरावा केला। IT पार्कसाठी जागा शोधून प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले। याबाबतची कार्यवाही करत सोलापुरातील जलसंपदा विभागाच्या मालकीची 50 एकर जागा जवळपास निश्चित करण्यात आली आहे। ही जागा IT पार्कसाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे। तसेच सुविधांसाठी राज्य सरकारला 38 कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव देखील सादर केलेला आहे। सोलापुरातील होटगी रोडला बांधण्यात येणाऱ्या 50 मीटर उंचीपर्यंतच्या इमारतीला विमानतळ प्रशासनाकडून परवानगी देखील देण्यात आली आहे। यामुळे विमानतळावरून निघणाऱ्या विमानाच्या फनेलमध्ये कोणताही अडथळा येणार नाही। नव्या IT पार्कचे काम 1.5 वर्षामध्ये पूर्ण होणार आहे। त्यासोबत या ठिकाणी जवळपास 45,000 पेक्षा जास्त कर्मचारी काम करू शकणार आहेत। या IT पार्कमुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन्ही ठिकाणच्या तरुणांना चांगली सुवर्ण संधी मिळणार आहे। IT पार्कमधील अंतर्गत रस्ते, पाणी, पथदिवे यासारख्या मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी अंदाजे 38 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च अपेक्षित असून त्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे। दरम्यान पुण्यातील हिंजवडी येथील IT पार्क महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा IT पार्क आहे। त्यानंतर सोलापूरच्या IT पार्कची उभारणी करण्यात येणार आहे। त्यामुळे रोजगार निर्मिती होणार असून याचा थेट फायदा राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला तर होणारच आहे, मात्र सोलापूरतील जनतेला मात्र अत्यंत सोयीचं होणार आहे। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा। सोबतच अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।